आणि पुढच्या क्षणी सहाही टीम्स विजेच्या वेगाने आपापल्या लक्ष्याच्या दिशेने पुढे सरकू लागल्या. इथून पुढे राहुलच्या टीमने वेअरहाऊसकडे प्रयाण केलं. तिथल्या मुख्य दरवाजावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला आवाज न करताच बेशुद्ध केलं. आता मुख्य गेट त्यांच्यासाठी मोकळा झाला होता. एक एक पाऊल जपून टाकत ते वेअरहाऊसच्या दिशेने चालू लागले. वेअरहाऊसच्या दारापाशी अजून 2 सुरक्षा रक्षक होते. त्यांनाही राहुलने बेशुद्ध केलं आणि वेअरहाऊसमध्ये टीमसहित प्रवेश केला. आत अर्धे गुंडे निर्ढावलेल्या अवस्थेत आडवे-तिडवे झोपलेले होते, तर काही जागे होते, ड्रिंक करत बसले होते. अचानक आलेल्या या लोकांचं काही त्यांना कळेना. पण पुढच्या क्षणी राहुलने हवेत गोळी झाडत ओरडला, "पोलीस! कुणीही हालायचा प्रयत्न करू नका." राहुलचा आवाज संपूर्ण वेअरहाऊसमध्ये घुमला. क्षणभर गुंड गोंधळले, पण पुढच्या क्षणी त्यांनी आपल्या बंदुका उचलल्या. जे लोळत पडले होते तेही चांगलेच जागे झाले होते. कोणीतरी गुपचूप मोबाईल काढून कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण स्क्रीनवर नो नेटवर्क दिसत होतं. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, काहीच उपयोग झाला नाही. संतापून त्याने मोबाईल जमिनीवर आपटला आणि बंदूक हातात घेतली. धड 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 बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज वेअरहाऊसमध्ये घुमू लागला. संपूर्ण परिसर दणाणून गेला. राहुलच्या टीमने लगेच आडोसा घेत प्रत्युत्तर दिलं. राहुलची टीम तयारीनेच आली होती. प्रत्येकाच्या अंगात बुलेट प्रूफ जॅकेट होतं, त्यामुळे गोळी छातीला लागण्याची शक्यता नव्हती. पण अचानक एका गुंडाने धुराचा बॉम्ब फेकला. काही सेकंदातच संपूर्ण वेअरहाऊसमध्ये दाट धूर पसरला. समोरचं काहीच दिसेनासं झालं. "सावध! ते धुराचा फायदा घेऊन पळत आहेत," एका पोलिसाने ओरडून सांगितलं. तसा राहुलने लगेच आदेश दिला, "थर्मल विजन सुरू करा, मागचा मार्ग बंद करा." त्याच्या टीमने क्षणाचाही विलंब न करता थर्मल गॉगल्स सुरू केले. धुरामध्ये पळणाऱ्या प्रत्येकाची उष्ण आकृती स्पष्ट दिसू लागली. 2 गुंड मागच्या गेट्सकडे धावत होते. "थांबा, कोणीही हालायचं नाही," राहुलने बंदूक रोखून सांगितलं, पण ते काही थांबले नाहीत. राहुलच्या टीमने त्यांना वेढा घातला. त्यातल्या एकाने गोळीबार सुरू केला. दुसऱ्याने ट्रकमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. राहुलने ट्रकच्या टायरवर अचूक गोळी झाडली. टायर फुटताच ट्रक भिंतीवर आदळला. क्षणात 4ही बाजूनी पोलिसांनी त्यांना घेरलं. काही मिनिटांच्या चकमकीनंतर सर्व जखमी झालेल्या गुंडांना शस्त्र खाली टाकावी लागली. पण राहुलच्या टीममधले त्याचे 2 जोडीदार जबरदस्त जखमी झाले होते, तर 2 पोलीस किरकोळ जखमी झाले. पण कोणालाही मागे हटावं लागलं नाही. प्रत्येकाने आपले 100% प्रयत्न केले होते. संपूर्ण वेअरहाऊस पोलिसांच्या ताब्यात आलं. शस्त्रांनी भरलेले ट्रक, दारुगोळा आणि लाखो रुपयांचा बेकायदेशीर माल जप्त करण्यात आला होता. राहुलने आपल्या जोडीदारांना लगेच हॉस्पिटलला पाठवलं, तर गुंडांना बेड्या ठोकल्या. टीम 1 टू कंट्रोल वेअरहाऊस सिक्युअर. राहुलचा संदेश एन्क्रिप्टेड पोलीस वायरलेसवरून कंट्रोल रूमपर्यंत पोचला. मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद असलं तरी त्यांच्या स्वतंत्र पोलीस रेडिओ नेटवर्कवर कोणताही परिणाम झाला नव्हता. इकडे देवेशच्या टीमने बनावट कागदपत्रांच्या अड्ड्यावर धडक मारली. तिथेही झोपेच्या अधीन होत असलेले सुरक्षा रक्षक जागे व्हायच्या आधीच त्यांना गप्प करण्यात आलं होतं. इथे रात्रीच्या वेळीचं काम चालायचं, त्यामुळे माणसे कमी असली तरी सर्व सतर्क होती. अचानक देवेशची टीम आत घुसताच सगळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांचा मुकादम सुरा घेऊनच देवेशच्या अंगावर धावला, पण प्रसंगावधान राखत देवेशने त्याचा वार चुकवत त्याला खाली पाडला. "सगळ्यांनी मिळेल ते घेऊन बाहेर पळा," तो मुकादम जोरात ओरडला. त्याच्या आवाजाबरोबर कोणीतरी हार्ड डिस्क लपवत होतं, कोणी संगणक बंद करत होतं, तर काही जण महत्त्वाची कागदपत्र जाळायचा निष्फळ प्रयत्न करत होते. तर काही जण मिळेल ते घेऊन पळायचा आणि लपायचा प्रयत्न करत होते. कोणीही कुठेही जाणार नाही. एकही फाईल नष्ट होणार नाही. जिथे आहात तिथेच थांबा, नाहीतर गोळी चालवली जाईल.
देवेश जोरात ओरडला. त्या मुकदमाला बेड्या टोकून त्याने आपल्या 2 सहकाऱ्यांना त्याला पकडायला सांगितलं व तो आतल्या बाजूला गेला. तेवढ्यात एका तांत्रिक अधिकाऱ्याने आवाज दिला, सर, सर्व्हरवर ॲटो डिलीट प्रोग्राम सुरू झाला आहे. 2 मिनिटात सगळा डेटा कायमचा नष्ट होईल. देवेशच्या कपाळावर आठ्या पडल्या. 2 क्षण डोकं सुन्न झालं होतं. काय करायचं? सायबर टीम, लगेच सर्व रूममध्ये जा. त्याने लगेच आपल्या माणसांना तिकडे पाठवलं. त्याने अजून काही माणसांना आपल्या साथीदारांच्या मदतीने पकडून बेड्या ठोकल्या. तांत्रिक पथक विजेच्या वेगाने आत शिरलं. एक अधिकारी मुख्य सर्व्हरवर बसला. दुसऱ्याने तातडीने बॅकअप पॉवर डिस्कनेक्ट केली. तिसऱ्याने डेटा इमेजिंग सुरू केलं. स्क्रीनवर उलटी गणना सुरू होती. 60, 59, 58. सगळ्यांचा श्वास रोखला गेला होता. झालं, एक अधिकारी चेहऱ्यावर स्मित आणत म्हणाला. उलटी गणना 3 सेकंदावर असतानाच ॲटो डिलीट सिस्टम बंद करण्यात आली होती. सर, डेटा सुरक्षित आहे. हे ऐकताच देवेशने सुटकेचा निश्वास सोडला. सर्व उपकरणं सील करा, फॉरेन्सिक टीमला पाठवा. त्याने आपल्या माणसांना कामाला लावलं. हार्ड डिस्क, संगणक, प्रिंटर आणि हजारो बनावट कागदपत्र जप्त करण्यात आली. तिथे उपस्थित सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. टीम 2 टू कंट्रोल, टार्गेट सिक्युअर, डेटा सुरक्षित आहे. त्यानेही मेसेज सोडला. अगदी थोड्याच वेळासाठी सगळ्यांनाच मानसिक त्रास झाला होता, पण मिशन सक्सेसफुल झालं होतं. साहिलच्या टीमला कडेकोट सुरक्षेचा सामना करावा लागला. इथे हे युनिट मोठं असल्यामुळे माणसं जास्त होती. सुरक्षा इतर तिघांच्या तुलनेत जास्त होती. त्यांची चाहूल लागताच त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू झाला. साहिलच्या टीममधल्या एकाने त्या 2 सुरक्षा रक्षकांना जखमी केलं. ड्रग पॅकिंग युनिटमध्ये त्यांनी प्रवेश करताच एकच गोंधळ उडाला. सगळ्यांनी हात वर. त्याने हवेत गोळी झाडत आदेश दिला. त्या इमारतीत अनेक विभाग होते. काही ठिकाणी ड्रग्ज तयार होत होतं, तर काही ठिकाणी त्यांचं पॅकिंग सुरू होतं. हे पाहून साहिलच्या डोळ्यात रागच उतरला. एका खोलीत तर काही लहान मुलं, वृद्ध आणि गरीब महिला जबरदस्तीने काम करताना दिसल्या. घाबरू नका, आम्ही पोलीस आहोत. साहिलने त्यांना धीर दिला. त्याच्या माणसाने त्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं. अचानक एका पोलिसाने ओरडत इशारा दिला, सर, हा आपला माणूस नाही. सगळ्यांच्या नजरा एका पोलिसाच्या गणवेशातील व्यक्तीकडे वळल्या. क्षणात त्याने बंदूक काढून गोळीबार सुरू केला. धड धड धड. कव्हर, साहिल ओरडला. तो माणूस प्रत्यक्षात अधिरथचा गुंड होता. त्याने पोलिसांचा गणवेश घालून टीममध्ये घुसखोरी केली होती. साहिलने एका खांबामागून उडी मारत त्याच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये जोरदार झटपट सुरू झाली. गुंडाने चाकू काढला. साहिलने त्याचा हात पकडून वळवला. चाकू खाली पडला. एक जबरदस्त ठोशात गुंड कळवळत जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान मागच्या दारातून पळणाऱ्या उरलेल्या आरोपींनाही पकडण्यात आलं. ड्रग्ज, रसायनांचे ड्रम्स, मशीन आणि सर्व पुरावे पोलिसांनी जप्त केले. टीम 3 टू कंट्रोल, टार्गेट सिक्युअर. संदेश क्षणार्धात कंट्रोल रूमवरपर्यंत पोहोचला. इथे पैशांच्या व्यवहार होत असलेल्या अड्ड्यावर संयुक्त पोलीस पथकाने धाड टाकली. गंती करता करता अधिकारीच थक्क झाले होते. कपाटामागून कपाटं आणि तिजोऱ्यामागून तिजोऱ्या. कोट्यावधी रुपयांची रोकड, परदेशी चलन, सोन्यांची बिस्किटं आणि महत्त्वाची आर्थिक कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली. अचानक एका अधिकाऱ्याने ओरडत इशारा दिला, सर, मुख्य तिजोरीला स्फोटक जोडलेली आहेत. हे अनपेक्षित होतं. तर एक गुंडाने लपून बसून रिमोट हातात घेतला होता. साहिलचं तिकडे लक्ष गेलं. कोणी पुढे आलं तर सगळं उडवून देईन. क्षणाचा विलंब न करता 2 स्पायने त्याच्यावर नेम धरला.
पण त्याआधीच तो बटन दाबण्यासाठी हात हलवू लागला. मागे व्हा, पुढे होऊ नका. तो आरडाओरडा करत असतानाच धाड एका अचूक गोळीने त्याच्या हातातून रिमोट खाली पडला. त्याच्या हाताला गोळी चाटून गेली, तरी तो पुन्हा रिमोट घेण्यासाठी झेपावला. एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला पकडून ठेवलं, तर दुसऱ्याने रिमोट ताब्यात घेतला. त्याच्या अड्ड्यावर थरार चालू असताना दूर लंडनमध्ये अधिराज मात्र दारूच्या नशेत लोळत पडला होता. त्याला याची तीळ मात्र कल्पना नव्हती. बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्बशोधक पथक तत्काळ आत धावलं. काही तणावपूर्ण मिनिटांनंतर स्फोटक निकामी असा आवाज कानी पडताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तिजोरी सुरक्षित उघडण्यात आली होती. त्यामधील रोकड, सोनं, परदेशी चलन, आर्थिक व्यवहारांची कागदपत्र जप्त करण्यात आली. एकही आरोपी पळून जाऊ शकला नाही. टीम 4 टू कंट्रोल ऑपरेशन कंप्लीट. कंट्रोल रूममध्ये एकामागून एक यशस्वी संदेश येत होते. अधिराजच्या साम्राज्याचे 4 मजबूत खांब, आधारस्तंभ अवघ्या काही मिनिटात कोसळले होते. 4 अड्डे उद्ध्वस्त झाले होते, पण अजून सर्वात कठीण लढाई बाकी होती. यश आणि आयुरा त्यांच्या मिशनमध्ये यशस्वी होतील का? पाहूया पुढच्या भागात. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.